एमपीएससी पोलीस भरती तलाठी आणि एसएससी परीक्षेची तयारी करत असाल तर आजच्या या 5 महत्वाच्या करंट अफेअर शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली बातमी पहा. एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा रद्द. एमपीएससी ने ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बी पदाची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. स्क्रीनिंग परीक्षेतील गैरप्रकाराच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आला असून नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बी एमपीएससी. दुसरी बातमी पहा. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय. महाराष्ट्र सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सरकारी वसतिगृह प्रवेशासाठी असलेली 30 वर्षाची वयोमर्यादा रद्द केली आहे. लक्षात ठेवा, 30 वर्षाची वयोमर्यादा रद्द. तिसरी बातमी पहा. महाराष्ट्रात मोठा ट्रान्समिशन प्रोजेक्ट. अदानी एनर्जी सोल्युशन्सला महाराष्ट्रात सुमारे 47,000 कोटीचा ट्रान्समिशन प्रोजेक्ट मिळाला आहे. या प्रकल्पातून नवीकरणीय ऊर्जेची वाहतूक क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. लक्षात ठेवा, 47,000 कोटी महाराष्ट्र ट्रान्समिशन प्रोजेक्ट. चौथी बातमी पहा. भारताची रिन्युएबल एनर्जी मध्ये 3री क्रमांकाची कामगिरी. भारताने रिन्युएबल एनर्जी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी मध्ये जागतिक स्तरावर 3रा क्रमांक मिळवला आहे. भारताने ब्राझीलला मागे टाकून हे स्थान मिळवले आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी भारत 3रा क्रमांक. 5वी आणि लास्ट बातमी पहा. आज ईद ए मिलाद. आज 26 ऑगस्ट 2026 रोजी देशाच्या केंद्रीय सुट्टीच्या कॅलेंडर मध्ये ईद ए मिलाद ही राजपत्रित सुट्टी आहे. मात्र राज्य आणि स्थानिक नियमांनुसार शाळा कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये फरक असू शकतो. झटपट रिव्हिजन करूया. एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा रद्द. आदिवासी वसतिगृह 30 वर्षाची मर्यादा रद्द. ट्रान्समिशन प्रोजेक्ट 47,000 कोटी. रिन्युएबल एनर्जी भारताचा 3रा क्रमांक. 26 ऑगस्ट ईद ए मिलाद. विद्यार्थी मित्रांनो, झटपट रिव्हिजन आपण पाहिलेलं आहे. तर अशाच रोजच्या परीक्षाभिमुख करंट अफेअर्स साठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू.